हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार आणि इथे ना मी शुक्रवारी रात्री झोपायच्या आधी साबुदाणे भिजत टाकले होते. मला साबुदाणा पापड्या बनवायच्या आहेत. तर साबुदाणा एकदम मस्त भिजला आहे बघा. रात्रभर एकदम छान मोकळा फडफडीत साबुदाणा भिजला आहे. तर इथे बाहेर चूल पेटवली, पातेल्याची लेव घेतली आणि चुलीवरतीच साबुदाण्याची खीर तयार करून घ्यायची आहे. चुलीवरती पाणी तापायला ठेवलं आहे. आईने इथे बटाटे धुवून घेतले. एका टोकरीमध्ये पाणी घेतलं आहे आणि बटाटे सोलून घेऊ राहिले. बटाट्यांची जी साल आहे ना ती काढू राहिले. बटाट्यांचा किस करायचा आहे आणि ते साबुदाणे खीरमध्ये टाकून घ्यायचं आहे. 5 प्रकारच्या 5 मिरच्या आहे आणि धने पावडर करण्यासाठी 1 किलो धने आणले. आता मिरची, ही लवंगी मिरची 1.5 किलो आहे. गंटूर मिरची 1.5 किलो. ही तिखट आहे ह्या 2 मिरच्या. ही काश्मीरी मिरची 1 किलो आणली आहे. रेशम पट्टा अर्धा किलो. आणि ही कोणती आहे, शंकेश्वरी, ही अर्धा किलो. तर अशा 5 प्रकारच्या 5 मिरच्या आणल्या आहे. आणि हे धने तर आता हे सर्व इथं चटईवरती वाळत घालून देते. मिरच्या कोणत्या काय किलोने आणल्या आहे ना ती लिस्ट घरात आहे, तर मग ती नंतर दाखवील. पण मी याच्यामध्ये अशी लिस्ट टाकून आणली होती कोणती मिरची आहे ते समजायला. उन्हामध्ये सर्व प्रकारच्या मिरच्या वाळत घालून दिले आणि धनेसुद्धा वाळत घातले. फक्त लवंगीचेच देठ मोडलेले होते, बाकीच्या सर्व देठांचं आहे, तर त्या निवडायला लागतील. तर म्हणलं चला 2 दिवस मस्तपैकी उन्हात वाळत घालूया आणि लगेच मिरची दळून आणते. तर बघा इथं दिवसभर ऊन मिरचीला दाखवलं ना का छान वाळून जाईल. हां हो, उद्याला लगेच दळून आण. पाणी तर साबुदाणा कधी टाकायचं. बघा इथं बटाटे आईने सोडलेत आणि किसून पण लगेच घेतले किसणीने. पाण्यामध्ये किसले म्हणजे बटाटा काळा पडत नाही. केले असते पातीला ते मोठं घ्यायचं का. हां म्हणून पातीला मोठं घेऊ. मोठं ते व्यवस्थित झाले पाहिजे, त्याला महत्व आहे ना. तू पातीला ठेवली तुला पाणी टाकू का. इथे साबुदाणा खीर तयार झाली आता, म्हणजे त्याला एक उकळी आली आणि आता त्याच्यामध्ये इथे आई किस टाकून घेते. बटाट्याचा किसून घेतला 2-3 पाण्याने, हे बघा धुवून घेतला. आणि आता ह्या खिरीमध्ये, साबुदाण्याच्या खिरीमध्ये टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घेतली. तर हे सर्व आता व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. थोडंसं पातीलं लहान पडलं होतं, मग मोठं पातीलं घेतलं, मग तिच्यात नसतंच झालं. अडचण झाली असती. 2-3 किलो बटाटे हां आणि 1.5 किलो साबुदाणा आहे. असं लागून आता इथे ना माझ्याकडे प्लास्टिक एकदम मस्त असं जाड प्लास्टिक आहे, तर ते ना आता कापून घेते.
तर यांना म्हटलं पकडावं, म्हणलं मला आहे ना कैचीने ते प्लास्टिक व्यवस्थित सरळ कापलं पाहिजे. आणि आईचं आहे ना खीर हलवायचं काम चालू आहे, ते आहे ना लागून नाही द्यायचं. तर ती काहीतरी शोधायला घरात आली आहे आणि सतत ती खीर हलवून द्यायची. लागली ना तर मग ते काळी होतात, ज्या पापड्या आपण बनवतो ना त्या काळ्या होतात, त्याच्यामुळे ना सतत असे हलवत राहायचे. तर जरा मोठं पातेलं घेतलं, आधी पातेलं घेतलं होतं ना ते लहान होतं, तर मग आता मोठं पातेलं घेतलं, त्याच्यामुळे व्यवस्थित त्याच्यात हलवता वगैरे यायला लागली. आणि इथे ना मी ज्या माझ्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या होत्या ना त्या कट करून घेतल्यात, तर मस्त असे 2 मोठे मोठे प्लास्टिक तयार झाले. आता काम झालं का हे सर्व व्यवस्थित धुवून ठेवून देणार, म्हणजे पुढच्या वर्षीला उपयोगात येतील. माझ्या दादांचा फोन आला आहे आईला आणि तिला सांगतात का तू घरी निघून ये, आज परवाच्या दिवशी गेली आहे. तर म्हणजे माझ्या दादांच्यानुसार माझ्या आईला 3रा दिवस चालू आहे, पण परवाच्या दिवशी ती संध्याकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान आली होती. म्हणजे कालचाच खरं तर दिवस आहे, एकच दिवस झाला आहे सुहासनींच्या कार्यक्रमाच्या दिवशीचाच पूर्ण दिवस. आणि आत्ता आहे ना आई साबुदाण्याच्या पापड्या केल्यानंतर आहे ना घरी निघून जाणार आहे. तर आई मला म्हणते तू बोल दादांसोबत. तर मी म्हटलं दादा असू दे आजच्या दिवस आईला. तर ते म्हणतात नको, घरी कामं चालू आहे आणि घरी माझे भाचे 3 आहे लहान लहान, त्याच्यामुळे त्यांना पण घ्यायला लागतं आहे. आत्ता सध्या गहू काढलं आहे, तर गव्हाचं काम चालू आहे, मिल चालू आहे. तर इथे बघा मस्त अशी खीर शिजली. आणि माझ्या आईशिवाय ना घरात कोणाला करमत नाही. माझ्या भावांना दोन्ही, अण्णाला दीपकला आई पहिली लागते. येता जाता सतत तिची चेष्टा मस्करी करीत राहतात, त्याच्यामुळे त्यांना ती लागते. तर इथे ना छान अशी माझा अण्णा जास्त आईची मस्करी करतो, दीपक नाही एवढा, पण अण्णाला जास्त आईची मस्करी करायला लागते. त्याच्यामुळे ना तो तिला कुठं पाठवितच नाही. तो सारखा म्हणतो तू घरीच राह, तू घरी असल्या मला करमत आहे. नाही ना आईला कुठं जाऊनच देत नाही, कारण ती घरी असली का मिलकडे पण लक्ष राहते, त्याच्यामुळे त्याला पण जोडीदार होते का आई घरी असली ना का मग ती मिलकडे राहते. तो सांगतो तू राहा जरा वेळ इथं, मी हे काम करतो ते करून येतो, असं त्याचं चालतं आहे. त्याच्यामुळे ना त्याला आईचा खूप आधार राहतो, मिलकडे ती राहते त्याच्यामुळं. तर त्याचे पण फोन चालू होते का आई तू ये घरी. साबुदाणा खीर एकदम मस्त शिजली, एकदम पातळ पण करायची नाही. पातळ केलं ना तर आपण ज्यावेळेस प्लास्टिकवरती टाकतो ना तर ते असं बाजूला जातं, त्याच्यामुळे आता छान अशी साबुदाणा खीर शिजली. आणि आईने ना आता साबुदाणा पापड्या बनवायला घेतल्यात. मी पोळ्या बनवल्या, सर्व साबुदाण्याच्या खिरीच्या पापड्या आईनेच बनवल्या, कारण मी घरात स्वयंपाक बनवत होते. आणि आता चूल रिकामीच होती, तर मग म्हटलं चला चुलीवरती भाजी तरी ठेवूया. घरात भाजीला फोडणी दिली आणि चुलीवरती नेऊन ठेवली, तर भाजी पण बाहेर चुलीवरती शिजू राहिले. तर इथे ना आईने बसल्या बसल्या सर्व साबुदाणा पापड्या बनवल्या. तर मला ती म्हणे का एक बाज बनवून घे, म्हणजे ना असं काहीच काय वाळवणीचे पदार्थ वगैरे करताना ना बाजावरती वरचेवर करता येतात. तर तिला तेच म्हटलं का आता आहे ना मी खाट बनवून घेते एक. सगरीच्या झाडाला आहे ना खूप मुंगळे पण झाले होते आणि त्याचे पानांवरती काहीतरी ना अशी कीडसारखं लागलं होतं. तर मग म्हटलं चला ते झाड आहे ना वरची साईड आहे ना तेवढं छाटून काढूया, आणि खाली छान असं फुटलं आहे. तर मग वरची बाजू आहे ना सगळीच काढून टाकली आणि खालते फुटलेलं आहे ते मग मस्त होईल आता. तर इथे ना आई म्हणे चला आज आपण आहे ना पापड भाजून बघू, काल रात्री केलेले कसे झाले पापड. ते एकदम मस्त असे पापड झाले. माझ्या आईच्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं आहे, त्याच्यामुळे तिला खाली बसता येत नाही आणि मांडी पण घालता येत नाही. त्याच्यामुळे ना ज्या गुडघ्याचं ऑपरेशन होईल ना तर असं पाय पसरून बसायला लागतंय. बघा किती मस्त, दाखव वरती कर ना, उलटा पालटा करून दाखव. हां एकदम मस्त पापड झालेत. पापड चुलीवर भारी. हां मग गॅसपेक्षा. साबुदाणा पापड्या बनून झाल्या आणि तिने ना जेवढे काही बाहेर भांडे होते ना तेवढे घासून टाकले, पातीले वगैरे सर्व घासले. धना पावडर मला बनवायचे आहे, तर कढीपत्ता छान असा वाळून ठेवला होता, तर तो आहे ना आता व्यवस्थित सोलून घेते. धना पावडरमध्ये टाकायला खूप मस्त अशी कढीपत्ता टाकून धना पावडर तयार होते. तर कालचं थोडंसं पापडाचं पीठ राहिलं होतं, तर आईने इथे ना ते पापडाचं पीठ व्यवस्थित कुटून घेतलं आणि ती म्हणे का चल मी तुला ना ते पापड बनवून देते. 2 किलो धना पावडर दळून आणायची आहे. आईला 1 किलो आणि मला 1 किलो. आई म्हणे का मग माझ्या वाटेची इथंच दळून घे, म्हणजे मग मला नाशिकला जायला नको दळायला. तर धने मस्त वाळवलेत, तेजपान वाळवलेलं आहे, घरचंच तेजपान आहे. माझ्या माहेरी ना मस्त तेजपानाचं झाड आहे, तर आईने ते तेजपान आणलेले होते मागच्या वेळेस. कढीपत्ता वाळवला आहे. इथे हिंग घेतला आहे, तर 2 हिंगाचे खडे टाकायचे आहे.
आणि थोडीशी दालचिनी टाकायची आहे. सर्व मिक्स करायचं आहे. खूप मस्त धना पावडर होते, कारण मी दरवर्षी तशीच करते धना पावडर, कढीपत्ता वगैरे टाकून, आणि खूप सुगंध धना पावडरचा सुटतो. तर इथे ना आता हे सर्व मला घेऊन जायचं आहे गिरणीत. तर आई पापड करीत होती आणि आईला घरी पण जायचं होतं. मग तिला मी तेच म्हटलं का तुला जायचं आहे ना, मग उन्हाच्या आधी तू घरी जा. उगीच दुपारी ती मला म्हणे का मी सर्व पापड वगैरे करते आणि त्याच्यानंतर घरी जाते. पण मग आईला म्हटलं तू जा. तर यांनी ना आईला स्टँडवर नेऊन सोडवलं आणि आई गेली घरी. त्याच्यानंतर मी आले गिरणीमध्ये. तर इथे ना आत्ता हळद दळायला लावली. घरची हळद आहे. आईने ना ही हळद घरी लावली होती. तर तिने ती हळद गरम पाण्यामध्ये धुतली, वाळवली, व्यवस्थित फोडली वगैरे, सर्व काही व्यवस्थित केली हळद. तर खूप मस्त अशी पिवळी धमक हळद झालेली आहे. कलर खूप छान हळदीला आलेला आहे. तर इथे ना आता हळद दळायला लावली आहे. हळद दळून झाल्यानंतर धने दळायचे आहे. तर एकदा हळद दळून घेतली जाडसर आणि आता ना इथे बारीक दळायला लावली आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे हळद दळू राहिलेत. एवढी मिळून 3 किलो हळद आहे. तर आता आहे ना त्याच्यानंतर इथे लगेच धने दळायला लावले. तर धन्यांचा काटा करून घेतला. तर 2 किलो धने आहे. मला उन्हाळी पदार्थ सर्वच बनवायचे होते, पण खरं सांगायचं तर हे शक्य माझ्या आईमुळं झालं. आई आली काल सुहासिनींच्या कार्यक्रमाला, त्याच्यामुळे तिने ना लगबग केली का हे करून घे, ते करून घे, तुला करायचं आहे. तर काल पापड बनवले. पापड बनवायच्या आधी आमच्या इकडे वडे बनवतात, पण मला आईने वडे दिले. मागे मी गेले होते ना त्यावेळेस आईने वडे दिले, त्याच्यामुळे मग मला वडे बनवायचे नव्हते, मग फक्त पापड बनवले. तर चला आता इथं धना पावडर झाली, हळद झाली, लगेच आज शेवया बनवून घ्यायच्या आहे. घरी पापड्या तयार झाल्या आहे, साबुदाणा, काल पापड तयार झाले. तर इथे बघा धना पावडर बनवण्यासाठी आता दुसऱ्या गिरणीमध्ये लावली धना पावडर दळायला. ह्या ताईंनी मिरची दळायला आणली आहे आणि त्यांच्या मिरचीमध्ये बघा किती सौदा वगैरे मसाला टाकलेला आहे. खूप मस्त मस्त मिरची बनवायला आणली त्यांनी दळण्यासाठी. तर बघा, तर ह्या वर्षी मी सुद्धा अशाच पद्धतीने मिरची बनवणार आहे. बघा आपण एकमेकाचं बघूनच शिकतो ना. हां, मग चला आता मी शेवया बनवायला नेते आहे. मावशी 6 किलोच्याच करायच्या आहे. हां मग घ्या ना काढून. हां, आणि रवा आहे ना बारीक, पॅकेटचा आहे ना. हां पॅकेटचाच द्या. मी झाले शेवया करायला. हे बघा आमच्या मावशी दरवर्षी त्यांच्याकडेच येऊन मी शेवया करते. तर आता म्हटलं चला धना पावडर आणि हळद दिली आधीकडे घरी पाठवून, मग म्हटलं लगेच शेवया तरी बनवून घेऊ. आधीने मला नाही, माझा आधी मुलगा, मग त्यांनीच मला स्कूटीवरती पीठ आणि पाटी आणून दिली. हां, तुम्ही कोणतं तांदूळ खाता? मग 1008 पण आहे ना. 2 किलो पीठ आणि 4 पिशव्या रव्याच्या घेतल्या. बारीक रवा आहे ना मावशी? हां बारीक रवा आहे. तर आता इथे शेवया बनवायला घ्यायच्या आहे. बघा ही आहे शेवयांची गिरणी. तयार करून ठेवलेल्या शेवया आहे का बायका येऊन आणि अशा तयार करून ठेवले राहतात ना, त्या शेवया सुद्धा घेऊन जातात. काही ना वेळ नसतो ना. इकडच्या रवा मैद्याच्या आहे आणि इकडच्या गव्हाच्या आहे. इथे आणि इथे बघा असे 2 बांबू लावलेत, खाली साडी अंथरले आणि शेवया गिरणीमधून तयार केल्या का ह्या बांबूवरती वाळत घालायला लागतील आणि फॅन चालू राहतात म्हणजे त्या सुकतात पण. 1 किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे, 4 किलो बारीक रवा घेतला आहे. तर आम्ही ना गव्हाच्या पिठाच्याच करतो, मैद्याच्या वगैरे शेवया करती नाही. आणि गव्हाचं पीठ कसं घरचं आहे, गहू घरचं आहे, माझ्या वडिलांच्या शेतातलं आहे, त्याच्यामुळे विकत्रीचा गहू नाही किंवा कसं असेल काय असा काही विषय नाही आहे. तर त्याच्यामुळे ना मग आम्ही गव्हाच्याच पिठाच्या शेवया बनवतो, मैद्याच्या वगैरे कधीच बनवत नाही. तर थोडंसं मावशींनी मीठ टाकून घेतलं. पीठ, मीठ आणि रवा एकत्र व्यवस्थित मिक्स केला. आता मावशी शेवया बनवणार आणि मी त्या बांबूवरती वाळत घालणार. शेवया ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस गव्हाच्या पिठाच्याच बनवायच्या, मैद्याच्या वगैरे बनवायच्या नाही, कारण मैद्याने पोट पण दुखतं आणि मैदा काही आपल्या शरीराला इतका चांगला नाही. तसं गव्हाचं पीठ हे चांगलं असतं, त्याच्यामुळे कधी बनवायचं असल्यास तर गव्हाच्या पिठाच्याच शक्यतो बनवायच्या. जुन्या बायका शेवया बनवताना गहू भिजून आणि त्याच्यानंतर शेवया बनवायच्या. ह्या वर्षी योगितांनी पण तशाच बनवल्या आहे. ती मला म्हणे काका मी आहे ना अशा शेवया बनवल्या. तर म्हटलं अरे वा तू हुशार झाली, तुला येतात, म्हटलं बनव तू.
त्यांची डाळ दळायची सुद्धा मावशींकडे गिरणी, तर मी ज्या वेळेस वडे बनवते ना, मग डाळ दळायची असली का त्यांच्या इथूनच दळून नेते, कारण मिक्सरला पण वड्यांची डाळ दळली ना का ती एकदम पातळ होऊन जाते. तर आता मी घरी आले, शेवया वगैरे पर्यंत 1:30 वाजला होता. शेवया उन्हामध्ये वाळत घालून दिल्या. साबुदाणा पापड्या जरा ओल्या होत्या तर उलटून दिल्या आणि आई पण माझी घरी पोहोचली होती. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.